आशा आणि शक्यता ज्यांच्याऐवजी श्रद्धा आणि निश्चितता यावर विश्वास ठेवता. कृतज्ञता ही जेव्हा तुमची जीवन पद्धती बनते तेव्हा कृतज्ञतेच्या जादूनं चांगले भव्य परिणाम घडून येतील हे तुम्हाला माहीत असल्यानं तुम्ही आपोआपच प्रत्येक गोष्टी कृतज्ञतेनं करता. इथं सांगितलंय की प्रत्येक जीवनातली म्हणजे श्रद्धा वगैरे असं काही नसतं. जिथं तुम्ही कृतज्ञता व्यक्त करता तिथं तुम्हाला त्याचे परिणाम ही चांगले दिसतात. आता कालचीच गोष्ट आहे, मला माहित नाही काय माझी आणि माझ्या मैत्रिणीची भेट झाली नाही. तिनं मला सकाळी फोन केला की मी मेसेज केलाय वाच. उघडला मी मोबाईल वाचला तर ती म्हणली 12 वाजता जेवायला बोलवले. अरे म्हणलं हे नेट प्रॉब्लेम झाला वाटतं. ठीक आहे, 1 मिनिट वेट करूया. नेट इश्यू झाला का सर मॅम? हां, नेट इश्यू झाला. हां, बोला. त्यामुळं तो तिथं कृतज्ञता व्यक्त केली. म्हणजे रात्री काय माहित नाही, झोपता झोपताच आम्ही जादूचा दगडचे जे काम असतं ते होत राहतं आणि सकाळी उठल्याबरोबर तिचा मेसेज आला की 12 वाजता जेवायला ये म्हणून. म्हटलं ठीक आहे, म्हणलं आज माझा नशीब चांगला आहे, म्हणलं चांगलं चांगलं खायला मिळणार, त्यामुळं छान वाटलं. तिथं कृतज्ञता व्यक्त केली त्यामुळे ते जेवण पण छान लागलं. साधंच होतं, पिठलं भाकरीच जेवणात होतं, असं काही एवढं भारी नव्हतं, पण तेही छान लागलं कारण की तिथं आम्ही मनापासून ते केलं ना, त्यामुळं कृतज्ञता व्यक्त केली. आणि मेन म्हणजे तिनं स्वतः बनवून आम्हाला घालणं हे महत्वाचं होतं. त्यामुळं आणि अचानकच तिचं ठरलं की जेवायला बोलवायचं. आज घरात पण म्हणलं कसं काय अचानकच, म्हणलं तिचा मूड आला आणि तिने बोलवलं म्हणून आम्ही गेलो. आणि घरात पण काही नाही, जा बोलवलंय ना जा. इथं तिथं नाहीच त्यांना आला की आता जो स्वयंपाक झालाय आता कशाला जातीयस वगैरे, असं काही बोलवलंय ना जा. त्यामुळं तिथं म्हणजे हे होतंय आता विशेष म्हणजे कुठली गोष्ट म्हणजे जे काही करतोय त्यात तिथं नाही होत नाही, येस होतंय. त्यामुळं थँक्यू युनिव्हर्स. भव्य चांगल्या गोष्टीची कृती तुम्ही नेहमी करायला लागा. तो तुमच्या रोजच्या जगण्याचा परिपाठ बनवा. त्यामुळे आणखीन चांगल्या भव्य गोष्टी तुमच्या आयुष्याकडे आकर्षित होतील. तुम्हाला नको असलेल्या प्रसंगाचं प्रमाण कमी कमी व्हायला लागेल. तुम्ही नको त्या ठिकाणी नको त्या वेळी जाण्याची शक्यता कमी होईल आणि दिवसभरात काही जरी घडलं तरी त्याचा परिणाम चांगलाच होईल अशी याची निसंशय खात्री तुम्हाला वाटू लागेल. आजच्या दिवसाच्या सुरुवातीला तुम्हाला चांगले परिणाम घडून यावेत असं ज्यांच्या बाबत वाटते अशा 3 प्रसंगाची निवड करा. नोकरीसाठी मुलाखत, कर्जासाठी अर्ज, परीक्षा किंवा डॉक्टरकडे जाणे यासारख्या सध्या तुमच्या आयुष्यात महत्वाच्या वाटणाऱ्या 3 गोष्टींची तुम्ही निवड करू शकता. कधी कधी रोजच्या गोष्टी करायचा आपल्याला कंटाळा येतो, त्या नीरस वाटतात पण त्या कराव्या लागतात. उदाहरणार्थ कधी कधी कामावर जायचा, कपड्यांना इस्त्री करायचा, बँकेत किंवा पोस्टात जाण्याचा, मुलांना घेण्यासाठी जाण्याचा, बिल चुकती करण्याचा किंवा टपाल बघण्याचा कंटाळा येतो. सुरुवातीला अशा कंटाळवाण्या वाटणाऱ्या 3 गोष्टीची निवड करा. जेव्हा जादू घडून येते तेव्हा याच कंटाळवाण्या गोष्टी तुम्हाला चांगल्या वाटायला लागतात आणि कृतज्ञतेमुळे चांगल्या गोष्टी तुमच्याकडे आकर्षित होऊन हे परिणाम झाले आहेत याबाबत तुमची खात्री वाटते. आता इथं लेखिकेने सांगितले की दिवसाच्या सुरुवातीला आपल्याला जे काही काम आहे त्याचे परिणाम आपल्याला चांगले व्हावेत असं वाटतं किंवा एखाद्या कामाचा कंटाळा येतो. माझ्या बाबतीत म्हणाल तर मला जसं मी वर्कआउटला उठायचा मला फार कंटाळा यायचा, त्यामुळं ते नको वाटायचं आणि ते मिस व्हायचं माझं, म्हणजे वर्कआउट चुकायचा, मग ते दिवसभर कंटाळा वगैरे असं व्हायचं. पण जसं जसं मी हे करायला लागले तसं अक्षरशः 4:30ला आम्ही सकाळी उठतो, 5:15ला आम्ही रोडला असतो मॉर्निंगला आणि 6:30ला परत घरी येतोय कारण की इथे मला मुलांचा डबा करायचा असतोय, मिस्टरांचा डबा करायचा असतोय. 7:30 पावणे 8ला सगळा स्वयंपाक करून पोरं जातात शाळेला, मिस्टर पण जातात. त्यामुळं मला तिथं म्हणजे 6:30ला घरी येऊन सगळ्या चपाती भाजी भात आमटी हा सगळा स्वयंपाक करणं
खूप महत्वाचं आहे आणि मोठी पोर असल्यामुळे त्यामुळं जेवण मला जास्तच बनवावं लागतं. थोडंसंच केले किंवा असं काही नाही, भाजी चपाती केली वगैरे. त्यामुळे सगळा स्वयंपाक करून 7:30 पावणे 8ला माझं सगळं तयार असतं आणि तिघच्या तिघ एकदम बाहेर जातात. त्यामुळं ते होते. तिथं मला कंटाळा यायचा की सकाळी आता कधी उठायचं, कधी स्वयंपाक करायचा, कधी हे करायचं. त्यामुळे तिथं उठल्याबरोबर आधी थँक्यू बोललं जाते आणि जशी मी बाहेर पडते वॉकिंगसाठी किंवा जे काही वर्कआउटसाठी, तसं मी ते प्रत्येक पावलाला किंवा प्रत्येक वेळेला थँक्यू थँक्यू, आभारी आहे आभारी आहे. म्हणजे तिथं माझा वर्कआउट पण छान होते आणि घरी आल्यावर फ्रेश होऊन पण माझं काम पण छान होते. तिथं मला कंटाळवाणं वाटत नाही. नाही. हा इथं कृतज्ञतेचा ही जादू आहे कृतज्ञतेची. ज्यांच्या बाबत चांगले भव्य दिव्य परिणाम घडून यावेत असं तुम्हाला वाटतं, अशा 3 प्रसंगाची निवड करून त्याची एक लेखी यादी तयार करा. कृतज्ञतेची जादू शक्ती वापरून प्रत्येक प्रसंग चांगल्या प्रकारे घडून आला आहे अशी कल्पना करून लिहा. उदाहरणार्थ, या डॅश गोष्टीबाबत चांगला भव्य दिव्य परिणाम घडून आल्याबद्दल आभारी आहे. इथं तुमच्या आयुष्यातला कुठलाही प्रसंग असू दे, त्याबद्दल तुम्ही आधीच आभार मानायचे किंवा मोठा असू दे किंवा छोटा असू दे, त्याबद्दल तुम्ही आधीच आभार मानला असं तुम्ही तिथं उदाहरणात लिहून तिथं आभार बोलायचा आहे. या जादूच्या कृतीची दुसरी पायरी म्हणजे आज उद्भवलेल्या 3 अनपेक्षित गोष्टींची निवड करा आणि या गोष्टींचे चांगले भव्य दिव्य परिणाम घडून येण्यासाठी कृतज्ञतेच्या जादुई शक्तीचा वापर करा. तुम्ही ही जादूची कृती तुम्हाला आलेले 3 फोन घेण्यापूर्वी किंवा 3 ईमेल उघडण्यापूर्वी किंवा टपालाने आलेली 3 पत्रे उघडण्यापूर्वी किंवा अनपेक्षित काम करावे लागण्यापूर्वी, दिवसभरात अचानक उद्भवलेली गोष्ट करण्यापूर्वी करू शकता. या जादूच्या कृतीसाठी तुम्ही कोणत्या अनपेक्षित गोष्टीची निवड करता यावर याचे परिणाम अवलंबून नाहीत, तर अगदी लहान अनपेक्षित गोष्टींबाबत चांगले भव्य दिव्य परिणाम घडून येण्यासाठी तुम्ही कशा प्रकारे कृतज्ञता व्यक्त करता यावर ते अवलंबून आहे. प्रत्येक वेळी अनपेक्षित प्रसंग उद्भवला की शक्य असेल तर थोडा वेळ डोळे मिटून घ्या आणि मनापासून या चांगल्या भव्य दिव्य परिणामाबाबत आभारी म्हणा. ज्यावेळी तुम्ही कृतज्ञता व्यक्त करता, जे तुम्हाला चांगलं व्हावं असं वाटतं, ते खरंच मनापासून आलं पाहिजे. उगाच आभारी आहे आभारी आहे आभारी तर ते होत नाही, हे मात्र नक्की आहे. तुम्ही खूप मनापासून तुमचा विश्वास ठेवून त्या गोष्टी केल्या पाहिजेत, तर त्याचे परिणाम भव्य दिव्य होत असतात. हे इथं लेखिकेनं सांगितलेलं आहे आणि ते होतच. आयुष्यात जर तुम्ही हे तुमचं जे काही असेल तर ते तुम्ही खूप मनापासून आधीच त्याचे मनापासून विश्वास ठेवून की खरंच माझा हा कार्यक्रम छान झालेला आहे, माझं हे काम खरंच छान झालेलं आहे, त्याबद्दल आभारी, हे मनापासून आलं पाहिजे. तरच तुमची कामं चांगलं होते, तुमचे जे कार्यक्रम आहे त्याचे भव्य दिव्य परिणाम होतात. ह्याच्यामध्ये विश्वास असणं खूप महत्वाचं आहे. ही जादूची कृती अति होतच नाही, कारण तुम्ही जितकी जास्त वेळा ही कृती कराल तितके जास्त वेळा त्याचे चांगले भव्य दिव्य परिणाम ओघानेच घडून येतील. आज तुम्हाला ही कृती केल्यानंतर त्याची कल्पना येईल. भविष्यात यापुढेही तुम्हाला जेव्हा कधी आयुष्यातील एखाद्या प्रसंगात चांगला परिणाम घडून यावा असं वाटलं तर किंवा आपलं नशीब यावेळी चांगलं असावं असं वाटलं तर लगेच तुम्ही कृतज्ञतेच्या जादुई शक्तीचा वापर करा आणि निश्चितपणे चांगले भव्य दिव्य परिणाम घडून येतील याची खात्री बाळगा. इथं काय सांगितलंय की तुम्ही आयुष्यातला म्हणजे उद्याच सकाळचा एखादा प्रसंग घ्या की तुम्हाला उद्या काहीतरी काम करायचं आहे किंवा उद्या आता माझाच उद्याचा प्रोग्राम आहे. आज उद्या मी रोट बनवायला जाणार आहे, त्यामुळे मी आज सगळी तयारी केलेली आहे आणि ते आजपासूनच मी म्हणते की माझे रोट छान झालेले, त्याबद्दल आभारी आहे. आणि माझं ते काम फास्ट झालेलं आहे, म्हणजे तिथं माझा वेळ जास्त गेलेला आणि ते मला लवकर लवकर बनवून मिळालेलं आहे. ते आता मला आत्तापासूनच फील व्हायला लागले. त्यामुळं मला वाटते मग 100%तलं 80-90% काम माझं झालेलं आहे. फक्त उद्या जायचं जर बाकी राहिलेलं आहे माझं आता. त्यामुळं ते मी आज त्याच्यासाठी कालपासून घेते बरं का, आज नाही, कालपासून घेते मी आभारी आहे आभारी आहे आभारी आहे येस. आणि काल